सिटी 60 मधून क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माच्या नावानं स्टँडचं नामकरण. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच मोठ्या सोहळ्यात सहभागी. मुंबईच्या वानखेडेवर भव्य सोहळा संपन्न. भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावादेखील स्टँडचं नामकरण. एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावानं एमसी ऑफिस लॉन्चचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची विशेष उपस्थिती. सुनील गावस्कर यांच्या नावानं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खास बोर्डरूम. कसोटीत पहिल्यांदा 10,000 धावा पूर्ण केल्यानं बोर्डरूमचं नावही 10,000 गावस्कर. एमसी आणि मुंबईला वानखेडे व्यतिरिक्त अजून एक स्टेडियम बांधायला महाराष्ट्र सरकार जागा देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. लवकरच मंत्रालयाला लागून नवीन सहइमारत बांधली जाणार. 20 मंत्र्यांसाठी 110 कोटी खर्चून आधुनिक आणि सुसज्ज दालनं साकारली जाणार. राज्याचं जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण जाहीर. जहाज उद्योगासाठी ऐतिहासिक निर्णय. बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी हा निर्णय घेतला. घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटाजवळ खड्डे पडले तर वनविभागाला जबाबदार धरणार. एकनाथ शिंदेंचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सज्जड दम. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर 1.5 महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरमध्ये 2 CIITंना मंजुरी. टाटा टेक्नॉलॉजीजकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरच्या प्रकरणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवी SIT स्थापन. गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकच्या सभेदरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर झळकावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाकडून बॅनर झळकावण्यात आल्याची माहिती. नाशिकमध्ये तिरंगा रॅली सुरू असताना पाऊस. भर पावसात मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये रॅली संपन्न. ठाण्यातल्या घोडबंदर भाईंदर बोगदा एलिव्हेटेड पुलाचं काम रखडण्याची शक्यता. या प्रकल्पाच्या निविदेला L&T कंपनीकडून कोर्टात आव्हान. कोर्टानं याचिकेवरील निकाल राखून ठेवला. पनवेल कळंबोली दरम्यान आज रात्री ब्लॉक. कळंबोली रेल्वे उड्डाणपुलावरील गर्डर उभारण्यासाठी मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक. मंगळूर एक्सप्रेस आपटा स्थानकावर थांबवली जाणार. पावसाळ्याआधीची 75% नालेसफाई पूर्ण. मध्य रेल्वेचा दावा. रुळांवर पाणी साचू नये यासाठी सायन आणि कुर्ला दरम्यान तसंच विक्रोळी आणि घाटकोपर दरम्यान मायक्रो टनेलिंग केल्याची रेल्वेची माहिती. पावसाळ्यात तोंडावर आल्यानं रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना मुंबई महानगरपालिकेकडून वेग. 20 मे नंतर रस्त्यावर नवे काँक्रीट न टाकता उर्वरित कामं पूर्ण करण्यावर भर देण्याचं पालिकेचं नियोजन. मुंबई पोलीस दलात मोठे बदल. आता गुप्तचर विभागाला मिळणार नवं नेतृत्व. मुंबई पोलीस विभागात सहपोलीस आयुक्त गुप्तचर विभाग या नवीन पदाच्या निर्मितीला औपचारिक मान्यता. पुणे पोलीस दलात खळबळ. जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगेंवर गुन्हा दाखल. पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका तरुणावर भर दुपारी कोयत्यानं वार. पूर्वमनस्यातून तिघांकडून कोयत्यानं वार. घटनेत तरुण गंभीर जखमी. अकोला शहरात नामवंत सराफांवर आयकर विभागाची सलग 3ऱ्या दिवशीही धाड. 60 तास उलटले तरी अधिकाऱ्यांकडून छाननी. जालन्यात अवैध धंदा सुरू ठेवण्यासाठी 25,000ची लाच घेताना फौजदारासह एका पोलीस शिपायाला ACBकडून अटक. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अधिकारी असल्याचं सांगत 2 ट्रक लुटण्याचा प्रयत्न. या प्रकरणी 3 संशयित ताब्यात. मुंबईतून 4 कोटींचा MD साठा जप्त. मुंबई गुन्हे शाखेकडून जोगेश्वरी परिसरात 2 किलो मेफोड्रेंटसह 2 तस्करांना अटक. पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात रबर निघाल्याचा विद्यार्थ्याचा आरोप. पुणे विद्यापीठाकडून समिती स्थापन करत चौकशीचे आदेश. पिंपरी चिंचवडच्या भोसरी MIDC हद्दीतील मौशेमध्ये तरुणाची कोयत्यानं हत्या. गुन्ह्यात 5 आरोपींचा समावेश.
नाशिकच्या अंबडमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाला 9 वर्षांनंतर न्याय. जिल्हा न्यायालयाकडून आरोपीला 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा. नांदेडमध्ये एका नराधमाकडून भटक्या कुत्र्याचा छळ. पायाला पकडून गोफणीसारखं कुत्र्याला हवेत फिरवलं. नांदेडमध्ये कुत्र्याला गोफणीसारखं हवेत फिरवणाऱ्या इरफान खान नराधमावर गुन्हा दाखल. कुत्र्याला फिरवताना इतर 8 ते 10 जण खिदळत होते. पोलिसांकडून इरफान खानचा शोध सुरू. नाशिकमधील मुंबई नाका परिसरात भर रस्त्यात थांबून तरुणीचा राडा. तरुणीच्या गोंधळानं काही काळ वाहतूक विस्कळीत. रील तयार करण्यासाठी ट्रॅफिक बॅरिगेड्सवर तरुणानं लाथ मारली. रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच उतरवला माज. तरुणाला ठोठावला. 40,000चा दंड. नोएडातली घटना. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पुणे शहरात आणि परिसरात बहुतांश भागात पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गाय अडकली. अडकलेल्या गायीचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा महाराष्ट्र देशा.